तुमच्यासोबत पण असं होतं का की जेव्हा आपल्या घरात नवरा असतो ना तेव्हा वेळ खूप फास्ट निघून जातो. कधी 12 वाजतात, कधी 1 वाजतो, कधीच कळत नाही. आणि जेव्हा ते घरी नसतात किंवा ऑफिसला निघून जातात ना तेव्हा वेळ खूप हळूहळू जात असतो आणि हे माझ्यासोबत रोज होतं. त्याच्यामुळं म्हटलं तुम्हालासुद्धा विचारूयात. आज मी नाश्त्याला काय करायचं म्हणून विचार करत करत शेवटीला पोहे केले. कारण आपल्याकडे काय ऑप्शन्स असतात, एक तर शिरा, पोहे किंवा मग शेवया वगैरे किंवा मग कधीतरी इडली वगैरे किंवा डोसे असे एवढेच ऑप्शन्स असतात. सो मग पोहे करून घेतले आणि डोक्याचं टेन्शन एक कमी करून टाकलं. त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतलं, पण सावी जास्त लुडबुड करत होती म्हणून मग त्याने तिला बाहेर घेतलं होतं गॅलरीमध्ये सायकल धुण्यासाठी. सो मग तिथे ती थांबली होती आणि मग तिथे थांबल्यामुळे म्हटलं चला पटापट आपण स्वयंपाक करून घेऊयात. मी आधीच भात आणि आमटी करून घेतला होता, फक्त चपात्या आणि टोमॅटोची चटणी राहिली होती. ॲक्च्युली भाजीलाच काय बनवायचं हे खरंच मी खूप विचार करत होते. आणि व्हेज काय बनवायचं असलं ना खरंच खूप टेन्शन येतं की काय बनवायचं, वांगी बनवायची का भेंडी बनवायची का गवार बनवायचे, हे 3 ऑप्शन्सच जास्त असतात. मग म्हटलं काहीच बनवायचं नाही ह्याच्यापैकी. आज टोमॅटोची चटणी बनवायची आणि नवऱ्याला पण माझ्या खूप आवडते टोमॅटोची चटणी. सो मग टोमॅटोची चटणी करायला घेतली. छान असं बारीक कांदा कापून घेतला आणि तो छान परतून घेतला तेलामध्ये. त्याच्यानंतर मग मसाले होते आपल्या घरातले ते सगळे त्याच्यामध्ये टाकले थोडे थोडे आणि बारीक केलेला टोमॅटो टाकला आणि छान परतून घेतला. आणि ह्याच्यामध्ये येत ना पाणी टाकायचं नाही. बिना पाण्याची जी काय आपण टोमॅटोची चटणी बनवतो ना ती चवीला पण खूप छान लागते आणि मस्त लागते. तुम्ही एकदा करून नक्की पहा. आपल्याला लोणचं घेण्याची पण गरज नाही जेवणासोबत किंवा मग पापडची पण काही गरज नाही. ही चटणी असेल तर खरंच खूप छान लागतं. त्यानंतर मग चपाती वगैरे करून घेतली आणि मग म्हटलं चला कोथिंबीर वगैरे बारीक चिरलेलं टाकूयात टोमॅटोच्या चटणीमध्ये, त्याच्यामुळे अजून थोडं स्वाद वाढेल त्याचा. मग भाजी वगैरे रेडी करून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला पहिलं फॅनखाली बसेल, कारण घ्यायचं उभं राहून येत ना खरंच असं वाटतं कधी एकदा फॅनखाली जाते आणि थोडीशी हवा घेते. आणि बाहेर गेल्यानंतर बघते तर माझ्या लेकीने तोपर्यंत तिची भांडीकुंडी मांडून ठेवलेली होती. आणि मग त्यांना जी काय टिफिनसाठी चपाती वगैरे भरायची होती ती एका बाजूला काढून ठेवली, कारण फॅनच्या हवेने ते कडक होऊन जातात. सो मग मी फटाफट आवरून घेतलं आणि या लेकीचं पराक्रम बघितल्यानंतर मला अजूनच टेन्शन आलं की मला आता 2-2 किचन ओट्या आवरायचे. सो मग आम्ही स्वयंपाक वगैरे झालेला होता, मग जेवायला बसलो. सो असा होता आजचा ब्लॉग. अशा रेग्युलरच्या ब्लॉगसाठी माझ्या पेजला फॉलो करा. बाय.